साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। अमेरिकेच्या नुकसानकारक शुल्काच्या पुढील दबावाला तोंड देत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली असून आणखी सवलती देण्याचे संकेत दिले आहेत। व्याजदरातील कपातीमुळे गृह कर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, अर्थात गृह कर्जाचे हप्ते कमी होऊ शकतात। 3 केंद्रीय बँक सदस्य आणि समान संख्येने बाह्य सदस्यांचा समावेश असलेल्या चलनविषयक धोरण समितीने पुनर्खरेदी आणि रेपो दर 25 बेसिस पॉईंटने कमी करून 6% करण्याचा निर्णय एकमताने घेतला। पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा करताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की रिझर्व्ह बँकेने आपला धोरणात्मक दृष्टिकोन तटस्थवरून समाधानकारक वर आणला आहे, ज्यामुळे भविष्यात आणखी व्याजदर कपात होण्याची शक्यता दिसून येते। अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर 26% अतिरिक्त शुल्क लागू झाले त्या दिवशीच ही दर कपात करण्यात आली। अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे अनिश्चितता वाढत आहे। काही अर्थतज्ञांनी 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षात भारतीय जीडीपी वाढीवर 20 ते 40 बेसिस पॉइंट्सचा ताण येण्याचा अंदाज वर्तवला आहे।